नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे। राज्य सरकारने कोणता बदल केला आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। राज्य सरकारने काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती। आता राज्य सरकारने या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाकडून मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासन निर्णय जारी केला आहे। या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी केवळ अंगणवाडी सेविकांवर असेल। यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलं होतं, मात्र आता केवळ अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात। यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते। मात्र नव्या शासन निर्णयानुसार आता केवळ अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात। गेल्या काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। आता या योजनेतील सप्टेंबर मधील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकाकडून मंजुरी दिली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।